वाचिक मित्रांनो, हे आपले नामदेव फलके साहेब आहेत आणि मला हे हिंदी मराठीमध्ये करायचं आहे. तर या जे बोर्डाचं जे मराठीकरण आहे हे एक एक वाक्य हिंदीमध्ये वाचतील आणि एक त्याचा मराठी अर्थ काय ते समजावून सांगतील. मी नामदेव भाऊला विनंती करतो, बोला. अयोध्या वासियों की साधना, हां पेय आहार फल आसन, हां एक निसी भोजन एक लोग, हां करत राम हित नेम, व्रत परिहारी भूषण भोग, हां राम दरस लगी लोग, सब करत नेम उपवास, हां ताजी ताजी भूषण भोग, सुख जियत अवधि की आस. हां याचा मराठी अर्थ काय? पेय आहार फल आसन मतलब पेय म्हणजे लिक्विड, हां आहारामध्ये म्हणजे पेयामध्ये आणि आहारामध्ये फक्त फल घ्यायचे, आसनमध्ये फक्त एक आसनवर म्हणजे थोडक्यात काहीतरी एकच, आणि भोजन पण एक वेळेस घ्यायचे. आणि सगळे लोक, एक लोक म्हणजे सर्व लोक, जोपर्यंत प्रभू रामचंद्र वनवासात होते तोपर्यंत अयोध्येतले सर्व निवासी हे एकच वेळेस जेवण घ्यायचे, बाकीचं पूर्ण दिवस फलाहार करायचे. करत राम हित नेम म्हणजे रामाच्या हितासाठी किंवा रामाच्या हेतूने, राम मिळवायच्या हेतूने त्यांनी ते नेम व्रत घेतलं होतं. परिहार भूषण भोग, परिहार म्हणजे त्यांनी त्याग केला होता भूषण आणि भोगाचा, बाकीच्या इतर कुठल्या पण. राम दरस लागी लोग, सब करत नेम उपवास, रामाची वाट पाहत सर्व लोक वरील पद्धतीनं उपास करीत होते. ताजी भूषण भोग, सुख जियत अवधी की आस. संपूर्ण अयोध्यावासीच आस घेऊन बसले होते, आस लावून बसले होते, वाट पाहत बसले होते. हां म्हणजे अयोध्यावासी 14 वर्षांनी जगले आणि आपल्या श्यामादेवी सांगतात की 14 वर्षाचे ऑपरेशन जगतो तेव्हा आपल्याला राम प्रकट होईल. म्हणजे राम आले म्हणजे प्रकट झाले ना. बरोबर. तर पाहिलं का मराठी वाचकांना, आपल्याला काय वाटतं की राम वनवास आलं लोकांनी हे केलं, तसं नसून आपल्या अंदर राम कसा प्रकट करावा, तर एक वेळा जेवावं, बाकी फलाहार घ्यावा आणि कुठलाही सुखाचा भोग भोगू नये. धन्यवाद. आपण पुढच्या क्लिप पण रेकॉर्ड करत राहू.